आत्ताच नीटचा जो रिझल्ट आपण बघितला त्याच्यात वरद थोरातबद्दल आपण बोललो. त्याला तो टॉपर होता. KM सारखं कॉलेज त्याला मिळालं आहे. आणि यावर्षी तुम्ही पेपरमध्ये वगैरे पण वाचलं असेल की नीटच्या एक्झामची लेवल खूप जास्त टफ होती. म्हणजे खूप त्याचा जो कट ऑफ होता आणि जे मार्क होते 700 मार्क्सची एक्झाम असते त्यातल्या अख्ख्या देशात हार्डली काही म्हणजे 100पेक्षा सुद्धा कमी मुलांना 600च्या आसपास मार्क होते. 700पर्यंत तर कोणी गेलंच नव्हतं. त्यात वरदला 571 स्कोअर होता. आणि वरदचे बाबा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मिस्टर थोरात यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन 1-2 शब्दात त्यांचा रोटरीबद्दलचा अनुभव शेअर करावा. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय रोटरी स्कूलचे अध्यक्ष श्री बिपिन पाटणे सर, सर्व संस्था चालक सदस्य, प्राचार्य मॅडम श्रीमती पटेल मॅडम आणि सर्व रोटरी कुटुंबीय आणि समोर जमलेले पालक आणि काही विद्यार्थी. आज या ठिकाणी संख्या जरा कमी दिसते कारण बरेचसे जे पालक रोटरीला ॲडमिशन घेतात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, ते पालक आज आमचे शिक्षकांपैकी बरेच संख्या असते आणि ते सर्वजण TET एक्झामसाठी रत्नागिरीला गेलेले आहेत. त्यामुळे ही संख्या या ठिकाणी जरा फारशी कमी दिसते. ठीक आहे, काही हरकत नाही. रोटरी स्कूलने या ठिकाणी मला सन्मानाने बोलवलं, मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. यातूनच आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की वरदच्या यशामध्ये रोटरी स्कूलचा सिंहाचा वाटा आहे. 4 मे 2025 जे नीट संबंधित आहेत त्या सर्वांच्या आणि ज्या काय ऑल रेप्युटेड संस्था आहेत त्या सर्वांच्या संस्था सगळ्यांच्या 4 मे ही तारीख आवर्जून लक्षात राहील. कारण 4 मे 2025चा नीटचा जो पेपर होता तो अक्षरशः सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि थोड्याफार प्रमाणात संस्थांनाही फार धक्कादायक आणि रडवणारा असा अनुभव होता. आणि आम्हालाही तो अनुभव त्या ठिकाणी मिळालेला आहे. वरदच्या आयुष्यातली ही करिअर त्याचं डिसाईड करणारी ही महत्त्वाची एक्झाम. आणि त्या दिवशी आम्ही त्याला हॉलमध्ये सोडलं. आम्ही सर्व पॅरेंट्स बाहेर त्या ठिकाणी उन्हातानात 5 वाजण्याची वाट पाहत होतो. आम्ही खूप आतुर होतो कारण ज्या ठिकाणी आम्ही सर्व पालक बसलो होतो त्या सर्व पालकांना वरद हे नाव परिचित होतं आणि सर्वांकडून अशी ग्वाही मिळत होती कॉलेजकडून किंवा पालकांकडून की वरदची चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि आम्ही सुद्धा म्हणजे मी स्पेशली आतुर होतो कारण मी खूप कॉन्फिडंट होतो वरदबद्दल. त्याने एक्झाम झाल्या तो बाहेर येऊन मला मिठी मारेल आणि पप्पा 650 किंवा 600+ ही फिगर ऐकण्यासाठी मी आतुर होतो. आणि चित्र अतिशय वेगळं होतं. 5 वाजले, एक्झाम संपली. पहिला वर्ग जो बाहेर आला तो हसत बाहेर आला. मला वाटलं की पेपर खूप छान असेल आणि जसा अपेक्षित आहे तसा रिझल्ट वरदचा असेल. दुसरा क्लास बाहेर आला. ते 6व्या-7व्या क्लासपर्यंत सर्व मुलांचे चेहरे निर्विकार होते. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू नव्हतं. सगळे शांतपणे बाहेर, पिन ड्रॉप सायलेन्स. मी सुद्धा जरा चकित झालो, पण तरी पण मला खात्री होती की वरद हसत बाहेर येणार. शेवटी वरद आला. 7व्या-8व्या क्लासमध्ये तो वाटत होता. त्याचाही चेहरा निर्विकार होता, कोणतेही भाव नव्हते चेहऱ्यावर. आणि मला असं वाटलं की कदाचित तो मला फसवण्यासाठी तसा चेहरा करून आला असावा. तो बाहेर आला. आम्ही गाडीकडे निघालो आणि मी वाट बघतोय की आता कधी मला त्याचा रिझल्ट सांगतोय. परंतु 2 पावलं चाललो, गाडीकडे निघालो आणि रडत आणि आवंडा गिळत वरद बोलला की सॉरी पप्पा, मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही.
त्या क्षणी विचार करा पालकांची काय अवस्था झाली असेल. जमीन सरकली पायाखालची अशी अवस्था माझी झाली की टॉप 5 मधला मुलगा जर असं बोलतोय की सॉरी पप्पा, तुमचं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही म्हटल्यानंतर मी खूप हादरलो की ठीक आहे, पण आता ती वेळ बोलण्यासारखी नव्हती. त्याला मी म्हटलं ठीक आहे, पाठीवर हात ठेवला, म्हटलं असू दे, 2 वर्षाची तुझी मेहनत आम्ही पाहिलेली आहे, तू खूप छान अभ्यास केलायस, तुझी मेहनत आम्ही डोळ्यांनी बघितलेली आहे, काही नाराज होऊ नकोस, जो रिझल्ट असेल तो असेल, आता त्याच्यावर विचार करण्यात काही पॉईंट नाही. मग आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की पप्पा 500-550 स्कोर येईल, सीट मिळेल, पण रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग सारखं कॉलेज मला मिळेल. तेवढं जरी ऐकल्यानंतर थोडं समाधान झालं की बाबा यावर्षी सीट तरी मिळणार आहे, रिपीट ही भानगड राहणार नाही. मग आम्ही जसे पुढे गेलो 5-10 मिनिटातच पटेल मॅडमचा फोन आला, वरच स्कोअर काय आहे. कारण हे जे काही टॉप 10 आहेत विद्यार्थी तेच रिझल्ट देणारे आहेत, त्यांनाच पहिला फोन जाणार ही अपेक्षा होतीच. मॅडमने फोन केला, वरदने सांगितलं नाही मॅडम खूप टफ पेपर गेलाय, फोन कट केला त्याने. 5-10 मिनिटांनी लगेच प्राची मॅडमचा फोन आला, वरच स्कोअर काय. प्राची मॅडमना सुद्धा त्याने तसंच सांगितलं की मॅडम काय सांगू शकत नाही, खूप टफ पेपर होता. पुन्हा फोन कट आणि स्विच ऑफ. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी धनुजा मॅडम की ज्यांचा तो आवडता विद्यार्थी, अगदी लाडका विद्यार्थी होता, त्यांचा फोन माझ्या फोनवर आला की सर वरदचा स्कोअर काय, वरदचा फोन लागत नाही. तर म्हटलं नाही मॅडम, तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे, पेपर खूप टफ गेलाय. तरी पण 2 मिनिटं बोलला, मॅडम पेपर खूप टफ गेला, मी काय सांगू शकत नाही. आणि मग आम्ही खूप प्लॅन केला होता. पेपर झाल्यानंतर मस्तपैकी डीमार्टला भरपूर मनसोक्त खरेदी करायची, छान जेवण करायचं, नीटचं सेलिब्रेशन त्याच दिवशी करायचं, असा पूर्ण प्लॅन आमचा होता. पण ते सगळं स्वप्न विखुरलं होतं. आणि मग अर्धा-पाऊण तासानंतर आम्ही आपल्या घराकडे निघालो. त्याने सांगितलं पप्पा गाडी कुठेही थांबायची नाही, डायरेक्ट घरी. मग आम्ही सुद्धा दिवसभर जेवलेलो नव्हतो. मग माझे मित्र एक कल्याणकर सर जे माझे सहकारी होते, ते नांदेडचे आहेत, त्यांनी मला हे स्वप्न दाखवलं होतं. कारण आमचा वरद हा 10वी पर्यंत नवोदयचा विद्यार्थी आहे. तो 6वी पासून हॉस्टेलला राहिलेला होता. आणि नवोदयच्या आणि आमच्या दोघांच्याही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळेपणा असतो. जेव्हा आमच्या शाळा असतात तेव्हा त्याची सुट्टी असायची, आमची सुट्टी तेव्हा त्याची शाळा असायची. मग त्या कालावधीमध्ये तो आमच्या शाळेत यायचा सुट्टीला. आणि त्या कल्याणकर सरांनी पाहिलं होतं की हा किती शाळेत गोंगाट असला, गर्दी असली तरी त्याचा पूर्ण छानपैकी अभ्यास करतो. अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच थोडा वेळ मोबाईल घेतो. आणि त्याची अभ्यासाची पद्धत आणि हे सगळं पाहून त्याने मला तेव्हाच सांगितलं होतं 9वीला की सर वरदला नीटलाच टाकायचं, त्याला MBBSच करायचं, त्याला कुठलंही बाकी तुम्ही कोर्सला टाकू नका. आणि नीटसाठी तुम्ही आमच्या नांदेडला टाका, मी त्याची राहण्याची खाण्याची सगळी जबाबदारी मी घेतो, फक्त त्याची RCCला तुम्ही फी तेवढी भरा. आणि जर ते शक्य नसेल तर मग तुम्ही एकच पर्याय आपल्याकडे की रोटरी स्कूलला, तिथे रोटरी स्कूलला तुम्ही त्या ठिकाणी टाका. आणि म्हणजे हे स्वप्न आम्ही पण पाहिलं नव्हतं की आपला मुलगा MBBS कडे जाईल किंवा IIT कडे जाईल. परंतु त्यांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी रोटरीला टाकण्याचा निर्णय घेतला. आणि रोटरी समूहाने सुद्धा आणि त्याच्या मेहनतीने सुद्धा हे सिद्ध केलं की जो आम्ही निर्णय घेतलेला होता हा अगदी 100% योग्य होता. नंतर 2-3 दिवसांनी आयलनची आन्सर की आली. मॅडमने पुन्हा मेसेज केला की वरद तुझा फायनल स्कोअर काय येतोय. 2-3 दिवस झाले तरी वरदने पेपर रिचेक केला नाही आणि मॅडमना उत्तर पण दिलं नाही. मग माझ्या मोबाईलवर मेसेज यायचे मॅडमचे. मी म्हटलं वरद हे करणं योग्य नाही, कारण जे काही टॉप 5 किंवा 10 मुलं आहेत त्यांचाच स्कोअर ते विचारणार आहेत शाळेतले सर, तर तू हे वागणं बरोबर नाही. तू पेपर चेक कर आणि आन्सर की नुसार किती स्कोअर येईल तो सांग. आणि मग फायनली त्याने माझ्या सांगून तो रिझल्ट चेक केला आणि 568 रिझल्ट मॅडमना त्याने सांगितलं की मला 568 मार्क येतील.
आणि कल्याणकर सरांनी जेव्हा त्याला फोन केला होता की बाबा तू कसा पेपर गेला, पेपर झाल्यानंतर, मग त्यांना सुद्धा त्याने तसंच सांगितलं की सर नाही खूप कठीण गेला की 500-550 स्कोर येईल. मग त्या सरांनी त्याला सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी की जर तुझा 550 स्कोर असेल तर हा खूप छान स्कोर आहे, कारण नांदेडमधली सगळी मुलं रडत आहेत. तू सांगतोयस फिजिक्सचाच पेपर कठीण आहे, तसं नाही, फिजिक्स केमिस्ट्री बायो तिन्ही विषय मुलांना कठीण गेलेत आणि 550 जर स्कोर असेल तर खूप छान आहे. मी तुला बॉन्ड पेपरवर लिहून देतो की तुला टॉप 10 मधलं कॉलेज नक्की मिळेल. आणि फायनली त्याचा रिझल्ट आला, त्याला 571 स्कोर मिळाला. तुमच्याजवळ शाळेचं हे पॉम्पलेट आहे, 2018-19 पासून रिझल्ट दिलाय. जर तुम्ही त्याच्यात पाहिलं की पहिल्यांदा 18-19ला 5-6 मुलं, नंतर 10-12 मुलं, 13-14 मुलं, आणि आता 2025चा एवढा टफेस्ट पेपर आहे तरी सुद्धा 3 लाईन भरल्यात विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये. जवळजवळ 21 विद्यार्थी यावर्षी नीट यशस्वी झालेले आहेत. 3 मुलं BDSला आहेत आणि परत BHMS BMSचा रिझल्ट सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि 571 स्कोर त्याचा आला. 5236 ऑल इंडिया रँक आला. 2065 त्याचा OBC रँक आहे. आणि जेव्हा काउन्सिलिंग सुरू झालं तेव्हा स्टेट रँक त्याचा आमच्या NT कॅटेगरीचा राज्यामध्ये पहिला होता. आणि जर आपल्याला असा रिझल्ट आपल्या जवळ मिळत असेल, आता कोटा, त्याच्यानंतर लातूर, नांदेड हे IIT किंवा नीटचे हब आहेत, पण आपल्या कोकणासाठी हे वरदान आहे की आपल्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांसाठी खेड रोटरी हे एक नीटचं IITचं एक हबच झालेलं आहे. आणि मला सुद्धा शिक्षक माझे सांगत होते की तू लातूरला किंवा नांदेडला मुलग्याला टाक, इथे कशाला टाकतोयस म्हणून. पण आमचा निर्णय ठाम होता, कारण लातूर किंवा नांदेडला टाकलं तरी तिथलं वातावरण, तिथले जेवणाची पद्धत आणि आपल्याकडची पद्धत याच्यामध्ये फारच डिफरन्स आहे. जवळजवळ 3 महिने त्याला सेट व्हायला जातील. पुन्हा आपल्याला तिकडे जाणं किंवा त्याने आपल्या इकडे येणं हे खूप त्रासाचं किंवा वेळखाऊपणाचं होतं. त्यापेक्षा खेड कसं आपल्या हाकेच्या अंतरावर आहे, तो आजारी पडला तरी आपण त्या ठिकाणी तासाभरात पोचू शकतो. तो 15 दिवसांनी घरी येऊन फ्रेश होऊन पुन्हा माइंडसेट होऊन त्या ठिकाणी अभ्यासासाठी जाऊ शकतो. तर रोटरीने वरच्या यशामध्ये खूप त्यांचा वाटा आहे. आणि जर तुम्ही पाहिलं की जर यश मिळवायचं असेल तर मेहनत केल्याशिवाय काही पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी स्वतः त्या ठिकाणी मेहनत घेतली पाहिजे. वरतने आमच्या पूर्ण दिवस म्हणजे 11वीला 100% त्याने हजेरी कॉलेजमध्ये ठेवली, कुठले लेक्चर बंक केलं नाही. दुसऱ्या वर्षात हार्डली 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 4-5 दिवस त्याची ॲब्सेंटी असेल. एवढंच नाही, म्हणजे कॉलेजला अटेंड राहणं एवढंच नव्हे तर कॉलेजला जाऊन पूर्ण वेळ लेक्चर करणं. तुम्ही जर म्हणजे आता विद्यार्थी आहेत या ठिकाणी काही, जर तुम्ही शाळेमध्ये मनापासून लेक्चर्स ऐकलीत, 8 ते 5 कॉलेजचा टाईम आहे, त्या पूर्ण मनापासून ते लेक्चर्स ऐकली पाहिजेत. 50% अभ्यास तुमचा त्या ठिकाणीच होणार आहे. त्याच्यानंतर घरी येऊन त्या विषयाची तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे. कॉलेजकडून त्या दिवसाचा तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न दिले जातात तर ते रोजच्या रोज सोडवले पाहिजेत. कॉलेजकडे स्टाफ भरपूर आहे, शिक्षक भरपूर आहेत, एका विषयाला 4-4, 5-5 शिक्षक आणि ते खूप क्वालिफाईड आणि अनुभवी शिक्षक आहेत. तुम्ही तुमचे डाऊट्स त्या सरांकडे जाऊन स्वतः क्लिअर केले पाहिजे. सरांकडून स्टडी मटेरियल घेतलं पाहिजे. बघा, आपण पालक म्हणून काय करू शकतो, एखादी आई आहे आपल्या मुलाला सुग्रास जेवण देऊन करू शकते, पण भूक देऊ शकत नाही. वडील मुलाला गादी देऊ शकतात, झोप देऊ शकत नाही. ते त्या मुलावर डिपेंड आहे. आपण त्यांना आर्थिक सहाय्य करू शकतो, आपण त्यांना स्टडी मटेरियल पुरवू शकतो. अभ्यास हा त्या विद्यार्थ्यांनीच करावा लागणार आहे. शाळेची पूर्ण वेळ वगळून आपल्याला किमान 4 ते 5 डेली अभ्यास केलाच पाहिजे, तरच हे शक्य आहे. विद्यार्थ्याने पूर्ण सराव, आता सरांनी सांगितलं की 15 दिवसाला एक टेस्ट होते.
म्हणजे जसा जसा तुमचा सिलेबस होईल तसा तसा तुमची त्या ठिकाणी टेस्ट होते. त्या टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. त्या स्टेटचा रिझल्ट आपण टॅली केला पाहिजे मुलांनी, की आपण कुठे कमी पडतोय त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. आणि अनेक जे मुलं आहेत आपल्याबरोबर म्हणजे असणारी ती हुशार मुलं सुद्धा आपले कॉमेंटेटर आहेत. म्हणजे आपल्याला काय होतं की स्पर्धा मिळते त्या ठिकाणी, ते सुद्धा पाहिजेत. आपल्याबरोबर तोड स्पर्धक त्या ठिकाणी असले पाहिजेत. आपल्याला ईर्ष्या निर्माण होते की अरे हा आपल्या पुढे गेला, आता आपल्याला काहीतरी अजून आपला वाढवायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही किमान विद्यार्थ्याने 4 ते 5 तास म्हणजे 4 ते 5 तास करणंच गरजेचं आहे. आणि काही मुलांचं असं असतं की चला कॉलेजला व्यवस्थित लक्ष द्यायचं नाही, मग यूट्यूबचं बघू, दुसऱ्या नोट्स बघू, तर त्याच्यात काही अर्थ वाटत नाही. घोड्याला जर तुम्ही पाहिलात की असे झापड लावलेली असते, ती कशासाठी की त्याने दिलेला जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरच त्याने आजूबाजूला न पाहता त्या ठिकाणी आपला मार्ग त्या ठिकाणी निवडला पाहिजे. जर तुम्ही रोटरीवर टाकत असाल तर त्याच्यावरच पूर्ण विश्वास ठेवा. त्यांच्याकडे स्टडी मटेरियल भरपूर आहे, त्यांचं सगळे प्लॅन ठरलेले आहेत. आता 2018-19 पासूनचा रिझल्ट तुमच्यासमोर या ठिकाणी आहे. त्यांचं सगळं प्री प्लॅन सगळं व्यवस्थित आहे, स्टाफ चांगला आहे. दरवर्षी त्यांचा रिझल्टचा आलेख जर पाहिला तो चढताच आहे. त्यामुळे इतर किंवा यूट्यूबचे किंवा इतर नोट्स मी रेफर करेन, शाळेत मी कधी फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतंय, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. कॉलेजनी जर सगळं तुम्हाला पुरवलं असेल आणि त्याच्यावर तुम्ही ठाम विश्वास विद्यार्थ्यांनी ठेवला आणि त्यांनी दिलेल्या मार्गाने जर तुम्ही चाललत तर यश सहज मिळणार आहे. मी नवोदयला वरद आमचा 10वीला होता, त्यावेळेस अनेक संस्था तिथे येतात, आपले पॉम्पलेट्स देतात, झूम मीटिंग अटेंड करतात. आणि ती अटेंड केली होती मी औरंगाबादची म्हणजे संभाजीनगरची. तर त्या सरांनी असं सांगितलं होतं, ज्या संस्थेचे संचालक होते त्यांनी, की तुम्ही आमच्याकडेच ॲडमिशन घ्या असं मी तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे मी रोटरीला टाकण्यामागचं कारण सांगतोय की त्यांनी काय सांगितलं त्यांच्या मीटिंगमध्ये की तुम्ही सगळ्या संस्थांचे रिझल्ट पहा, माझ्याच संस्थेत ॲडमिशन घ्या असं मी तुम्हाला कदापि सांगणार नाही. पण तुम्ही ज्या संस्थेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्यातला रिझल्ट बघा. तुम्ही म्हणता की ॲलनला 400-500 मुलं आली, आकाशला एवढी आली, नारायणाला एवढी आली, पण त्या संस्थेमध्ये किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यांच्यापैकी त्यांचा रिझल्ट काय आला. तर त्यांचं सरासरी बोलणं असं होतं की 4 ते 5% तुम्हाला नीटचा रिझल्ट भेटेल आणि 3%, 2.5 ते 3% हा जेईचा रिझल्ट असेल ओव्हरऑल प्रत्येक संस्थेचा. जर तुम्ही त्याच दृष्टीने रोटरीची टॅली केलाय तर उलट रोटरीचा रिझल्ट हाय आहे. 6 ते 7% मुलं रोटरीची येतात त्या तुलनेने. मग जर आपल्याकडे या ठिकाणी त्याच क्वालिटी जर इथे भेटत असेल आणि मुलगा आपल्या नजरेसमोर राहत असेल तर बाहेर ठिकाणी टाकण्यात मला तरी काय पॉईंट वाटत नाही. तर तो विद्यार्थ्यांना म्हणजे रोटरीने मला हे सांगण्यासाठी बोलवले असं नव्हे, मी तुम्हाला खरंच प्रामाणिकपणाने सांगतोय. आणि आपण काय पैसे देणार आहोत, फी भरणार आहोत, त्यांना स्टडी देणार आहोत, पण मुलांनी अभ्यास केला पाहिजे. हे मात्र 100% खरं आहे. मुलांनी आणि शिक्षकांचा यांचा समन्वय झाला तरच आपल्याला ते यश मिळणार आहे. त्यामुळे जर नीट आणि जेईचा जर विचार करत असाल तर रोटरीला तुम्ही ॲडमिशन घ्या, हे मी नक्कीच तुम्हाला रेफर करेन. मुलांनी खूप मेहनत घेतली पाहिजे. आता 2-3 ट्रंक भरलेले आहेत त्याच्या पुस्तकांच्या वरदच्या त्या ठिकाणी. तर अभ्यासाला पर्याय नाही, स्वतःच मुलांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. वरदने आमच्या खूप छान त्या ठिकाणी मेहनत केली. प्रत्येक शिक्षकाच्या तोंडी त्याचं नाव होतं. राहील जो दुसरा मुलगा आला 571 स्कोरचा, त्याचाही रँक, दोघांनाही मार्क सेम आहेत, दोघांनाही 571 मार्क आहेत, परंतु त्याचा रँक काहीतरी 113 वगैरे वरती आहे. तो रिपीटर पण आहे, त्याने 1 वर्ष पुन्हा रिपीट केलं. त्या मानाने वरदने एकाच अटेम्प्टमध्ये त्याने हे यश मिळवलं. आणि अनेक मुलं त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला की फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाले. 21 मुलं आहेत यावर्षी. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर बघितलं की आपला नीट 2025 तर मोठ्या मोठ्या संस्थेचे व्हिडिओ आहेत की अक्षरशः टफेस्ट पेपर इतक्या वर्षातला हा नीटचा होता. मग त्या तुलनेने जर 21 विद्यार्थी इथे क्वालिफाय होत असतील तर किती, म्हणजे याही परिस्थितीत
म्हणजे खूप कठीण पेपर असताना सुद्धा रोटरीची मुलं तरली आणि जो पाहिजे अपेक्षित तो रिझल्ट त्यामुळे. फक्त काय झालेलं आहे की आत्ताचे जे 571 स्कोर आहे हा 600+ स्कोर आहे. तुम्ही जर तुलनेने विचार केला 650चा लेवलचा स्कोर आहे हा. तर कारण ऑल इंडिया टॉपर नेहमी 720 असायचाच. 2-3 मुलं तरी दरवर्षी 720 आउट ऑफ मिळवायची, पण यावर्षी नाही. मला वाटतं 670 का 680चाच ऑल इंडिया, 680चा आहे, 86चा. म्हणजे त्यांचेच 40 मार्क कमी झाले. त्या तुलनेने यांचे तेवढे खाली येणारच होते आणि खूप छान रिझल्ट वरदने दिला. रोटरीने पण खूप मेहनत घेतली. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण मुलांचा रिमोट आपल्याकडे पाहिजे. म्हणजे मुलं आपण तिथे ठेवणार होतो रोटरीला. बेस्ट म्हणजे तिथे ठेवणं गरजेचं आहे. हॉस्टेलला ठेवा, अन्य पर्याय करा. कारण तुम्ही जर अपडाऊन करून तर ते शक्य होणार नाही. अपडाऊनमध्ये किमान 3 तास मुलाचे प्रवासात जाणार आहेत. तो थकून भागून घरी येणार आहे. त्याचा जेव्हा जसा पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास होणार नाही त्या ठिकाणी. तर बेस्ट वे असं आहे की तुम्ही तिथे त्या ठिकाणी त्याला रूम घेऊन म्हणा किंवा हॉस्टेलला कुठेतरी ॲडमिशन घेतलं पाहिजे. विद्यार्थी काय करतोय, हॉस्टेलला तर काय फोन अलाउडच नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. विद्यार्थी ते काय करतोय, किमान दिवसातनं सकाळी किंवा संध्याकाळी त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे. तो काय चाललंय काय नाही. शिक्षकांशी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. कारण कसं आहे की एक खेडचाच मागे वाईट अनुभव होता दुसऱ्या शाळेतला की एक विद्यार्थी नीट का जेईच्या तयारीसाठी त्या ठिकाणी गेलेला होता. त्याला दुसऱ्या मुलाची संगत लागली दुसऱ्या कॉलेजच्या आणि ते 2 जण त्या घर मालकाची बाईक घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेले आणि दुर्दैवाने ती अघटित घटना घडली. त्यामुळे आपण पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे की आपला मुलगा काय करतोय. आता मी तुम्हाला सांगितलं 4 ते 5 अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक वेळेस अभ्यास केला पाहिजे असं पण नाही आहे. तो घरी आल्यानंतर थोडा, कारण कसं आपण नुसतं भरून चालणार नाही मेंदूमध्ये, थोडं त्याला रिलीफ सुद्धा मिळालं पाहिजे. मी तर त्याला सांगितलं होतं की आठवड्यातनं 15 दिवसातनं तू एक पिक्चर बघ. ज्या दिवशी तुझी एक्झाम होईल त्या दिवशी बिंदास तू पिक्चर बघ, किंवा तू भरण्याला काळकाईचं मंदिर आहे तिथे खूप प्रसन्न वाटतं तिथे जा. बाहेर मुलांना मेसमधलं जेवण आवडत नाही. मुलं मग बाहेर काहीतरी तेलकट चायनीज वगैरे खातात. हे स्ट्रिक्टली बंदच केलं पाहिजे. वाटलं तर तुम्ही इडली डोसा वगैरे असं काहीतरी खाऊ शकता. कारण माणूस आहे, कंटाळतो होतं रोजचं मेस जेवण करून, किंवा थोडं त्याला मनोरंजन पाहिजे असतं. तर घरी 15 दिवसांनी तो यायचा किंवा महिन्याभरातनं, 12वीला तर महिन्यातनं एकदाच यायचा. थोडाफार अभ्यास झाल्यानंतर तो सुद्धा मोबाईल बघायचा. पण मोबाईल हे आपला शत्रू आहे लक्षात ठेवा, नीट आणि जेईच्या मुलांनी. कारण मोबाईल कसं आहे, जर आपण घेतला थोडा वेळ तर आपला तासभर कसा जातो हे कळणार नाही. तर स्ट्रिक्टली मोबाईल म्हणजे स्मार्टफोन नकोच. तुम्ही कॉन्टॅक्ट पुरता कीपॅडचा फोन त्या विद्यार्थ्यांना द्या. वरदने 2 वर्ष मोबाईल अजिबात वापरला नाही, स्मार्टफोन अजिबात वापरला नाही. फक्त त्याला साधा हे पण कीपॅडचाच दिला होता. त्याने यूट्यूब किंवा काही त्याने लेक्चर्स ऐकले नाहीत. पूर्ण त्याने त्याच्या अभ्यासावर जे काय स्टडी मटेरियल NCERTचे सर सांगतीलच तुम्हाला की NCERTची जी बुक्स आहेत ना तीच 100% यावर्षी एक प्रश्न असा आला होता की तो अनुक्रमणिका वगैरे असते त्याच्यातला एक प्रश्न आला होता. तो सहज त्याने चालला होता. ती प्रस्तावना वगैरे असते अनुक्रमणिका, त्याच्यातला एक प्रश्न त्यांना आला होता. ते सुद्धा सहज चाललेलं म्हणून त्या ठिकाणी त्याला उत्तर लिहिता आलं. म्हणजे सूक्ष्म आणि नुसती तुम्ही NCERTची पुस्तकं जरी वाचलीत तरी त्या ठिकाणी भरपूर स्टडी मटेरियल आहे. तर सर्वांना म्हणजे ज्या मुलांना जेई आणि नीटसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या मुलांना खरंच मी सांगतो की हे थोडं डिफिकल्ट आहे. पण जर आपण अभ्यास केला आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर तुम्हाला हे सहज शक्य आहे. आज वरद KM सारखे आम्हाला पण स्वप्नात वाटलं नव्हतं की त्याला KMचं मिळेल कॉलेज, परंतु कारण त्याचा रिझल्ट त्या वर्षी असा प्रत्येक मुलाला टफ परीक्षा होती, परंतु त्याने त्याचा जो परिपूर्ण अभ्यास केला परिपूर्ण. आणि दुसरी गोष्ट त्याला जाता जाता एक मी हिंट दिली होती की त्याचा आवडीचा सब्जेक्ट होता फिजिक्स. तो पहिला फिजिक्स सोडवायचा, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि लास्टला बायो. पण सहज माझ्या मनात आलं आणि म्हणून मी त्याला सांगितलं की वरद तू नेहमी फिजिक्स सोडवतोच. त्याच्या सरांनी पण 11वीतच सांगितलं होते की हा 12वीला फिजिक्सचा टॉपचा विद्यार्थी असेल. पण झालं उलटं. तो मी त्याला सांगितलं की एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की फिजिक्सचे 2-3 प्रश्न तुला येणार नाहीत. मग जर प्रश्नांची उत्तरं येत नाहीत म्हटल्यानंतर तुझा कॉन्फिडन्स जाईल.
तर तू तसं करू नकोस, मग दुसरा सब्जेक्ट घे आणि दुसरा सब्जेक्ट सोडव. म्हणजे तो फिजिक्स सोडवायचा, केमिस्ट्री टोटली त्याला उलटं करावं लागलं. पेपर हातात आल्यानंतर त्याला फिजिक्सचे पण क्वेश्चन कठीण वाटायला लागले, केमिस्ट्रीचे पण कठीण वाटायला लागले. त्याने बायोकडून त्याला सुरुवात करावी लागली. म्हणजे 11th आवरला त्याला त्याचा प्लॅन चेंज करावा लागला. तर त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास त्या ठिकाणी त्याला कामाला आला. बायोचा जसा जसा त्याला सोडवायला लागला, जसा जशी उत्तरं त्याला यायला लागली, तसा त्याचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढला. आणि त्याने त्याच्यात म्हणजे त्याला 584 मार्क्स मिळाले आणि ते मायनस मार्क जातात, त्याच्यात त्याचे उरलेले मार्क गेलेत आणि त्याचा फायनल स्कोअर 571 आला. तर ह्या गोष्टी आहेत. आहारावर सुद्धा आपलं तेवढंच नियंत्रण असलं पाहिजे. शेवटच्या 3 महिन्यामध्ये की तुम्ही जास्तीत जास्त शाकाहार जेवण आपलं साधं सिंपल ठेवलं पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस असतात, ती मॅनेजमेंट, तापमान भरपूर असतं. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. वरदने आमच्या IITची मेन सुद्धा एक्झाम दिली होती. त्याला 99.75% पर्सेंटाईल JEE मेनला मिळाली. मॅडम प्राची मॅडम बोलले होता, मी सुट्टी काढायला गेलो होतो, सर त्याला मॅडम त्याला एक सुट्टी द्या, उद्या त्याला JEE मेनचा पेपर द्यायचा आहे. मॅडमने मला वेड्यात काढलं. मॅडम बोलल्या, काय सर तुम्ही पण त्याच्या नादाला लागताय, हे परीक्षा मार्चमध्ये होती ती परीक्षा, त्याला आता हे त्याचे महत्त्वाचे दिवस आहेत, त्याच्यातले 2 दिवस तुम्ही वाया दवडताय. की तुम्ही JEEचा मार्ग वेगळा आहे, मेडिकलचा मार्ग वेगळा आहे, ती ऑनलाईन एक्झाम आहे, ही ऑफलाईन एक्झाम आहे, तुम्ही कशाला त्या याच्यात पडता. त्याचा स्कोअर 600 आहे, आपल्याला फक्त त्याचा स्कोअर वाढवायचा आहे. बेस्ट कॉलेज कसं मिळेल हे आपल्याला बघायचं आहे आणि तुम्ही 2 दिवस वाया घालवताय. पण त्याचा हट्ट होता, आम्ही गेलो. पण त्याने ते फिजिक्स आणि केमिस्ट्री 2च सब्जेक्ट त्या ठिकाणी सोडवले, मॅथ्स सोडवलंच नाही. तरी त्याला 99.75 मेन IITच्या ॲडव्हान्स आपला मेन एक्झामला मिळाला. त्याचा फायदा असा झाला की त्याचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढला की मी हे करू शकतो. त्यामुळे अजून त्याचा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढला. त्याने CET दिलीच नाही, कारण पुन्हा ते 2 दिवस जाणार होते वाया, म्हणून त्याने CET दिली नाही. तर अशा पद्धतीने त्याने अभ्यास केला. तुम्हाला सर्वांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. जर आता विद्यार्थी आहे तिथे, त्याला यशाचा मार्ग तुम्हाला सांगितला. कठीण मेहनत स्वतः करण्याशिवाय काही पर्याय नाही. आई बाप तुमचे तुम्हाला स्टडी मटेरियल किंवा काय तुमची फीस भरू शकतात, तुमचं तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. आणि जर जिद्द, वरदने काय केलं होतं, एम्स दिल्लीचा फोटो त्या ठिकाणी लावलेला होता त्याच्या रूममध्ये. येता जाता ते एम्सचं चित्र आपल्याकडं, म्हणजे टार्गेट जेवढं हाय ठेवाल, ते टार्गेट ठेवलं तेव्हा कुठे त्याला KMला ॲडमिशन मिळालं. म्हणजे तुमचं टार्गेट खूप मोठं ठेवा, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी पोचाल. आणि खूप छान त्याने आम्हाला प्रतिसाद दिला. आमच्या आईवडिलांचं स्वप्न त्याने पूर्ण साकार केलं. आता जवळजवळ 1.5-2 महिने झाले तो KMला तिथे आहेत. आपले रोटरीचे सिनियर्स मुलं तिथे आहेत, ते खूप छान त्यांना हेल्प करतात. आणि अशा पद्धतीने त्याने यश मिळवलं. तुमच्याही इथे विद्यार्थी आहेत, त्यांना तुमचं स्वप्न तुम्ही पहा, जे काही करायचं आहे त्या सातत्यात तुम्ही ठेवा, परिपूर्ण अभ्यास करा. यश तुमच्या मुठीत आहे. मी घाबरवून पण सोडत नाही. जर तुम्ही नेहमी सातत्याने आणि नियमितपणे अभ्यास केलात, कॉलेज अटेंड केलं, तर यश तुम्हाला सहज मिळू शकतं. आणि आम्ही जो निर्णय घेतला रोटरी शाळेमध्ये त्याला ॲडमिशन घेण्याचा, तो त्याने सार्थकी ठेवला. त्या रोटरी शाळेने ते आमचं विश्वास जो आम्ही त्यांच्यावर टाकला, तो विश्वास रोटरी स्कूलने सार्थकी ठेवला. त्यामुळे मी त्यांचेही धन्यवाद मानतो. नवोदय आम्ही आईवडिलांनी स्वप्न पाहिलं, जे त्याला पाहिजे ते पुरवलं. माझे अनेक हितचिंतक होते, माझे मित्र होते, त्यांच्या शुभेच्छा त्याला मिळाल्या. त्याची आईसुद्धा प्रायमरी टीचर आहे. ती तालुक्यामध्ये बऱ्यापैकी तिचं नाव आहे नवोदय आणि शिष्यवृत्तीमध्ये. त्या गरीब पालकांचे सुद्धा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. रोटरी स्कूलने त्याला व्यवस्थित योग्य अचूक मार्गदर्शन केलं. आणि नवोदय स्कूलला तो राहिल्यामुळे की गर्दीमध्ये, गोंधळामध्ये किंवा सामूहिक जीवनामध्ये जगताना आपण कसं जगलं पाहिजे, कसा अभ्यास मॅनेज केला पाहिजे. कारण त्या नवोदयचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. कारण त्याने हॉस्टेलला राहणं हे फार जरा अवघड असतं. 6वीपासून तो हॉस्टेलला राहिला. त्यामुळे एवढ्या समूहामध्ये आपला अभ्यास मॅनेज कसा करायचा हे त्या नवोदयला शिकला. त्याला त्याचबरोबर दुसरं एक सांगायचं राहिलं की बोर्ड एक्झाम पण महत्त्वाची आहे 12वीची. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण शेवटच्या बोर्ड एक्झामसाठी फार विशेष ते तयारी
पहिल्यापासून नसते. जर तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेसाठी जर जात असाल, शेवटचे 3 महिने जेव्हा रोटरीकडून तुम्हाला दिलं जातं बोर्ड एक्झामचं, ते पुरेसं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी यश मिळवू शकतात. त्याला 92 बोर्ड्स एक्झामला आहेत, 10वीला सुद्धा त्याला तेवढेच मार्क्स होते. आणि त्याच्यात कारण ते पण त्यांना पण 50% मार्क्स पाहिजेत ना, तरच आपण इकडे क्वालिफाय होणार आहोत. त्यामुळे ते बोर्ड एक्झामकडे पण टोटली दुर्लक्ष करू नका. शेवटच्या जर 3 महिन्यामध्ये रोटरी ज्या पद्धतीने तुमची बोर्ड एक्झामची तयारी करून घेईल त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपला मेहनत, आपला प्रयत्न, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला सहज या ठिकाणी यश मिळू शकतं. रोटरी स्कूलचे मला या ठिकाणी बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, तर मी रोटरी समूहाचे सुद्धा आभार मानतो, विशेष आभार मानतो. आमचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आपल्या सर्वांचं पण स्वप्न हे पूर्ण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.